सर मागे एकदा बोलताना तुम्ही म्हणाला होतात की नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली त्यास उद्धव ठाकरे तुम्हाला घेतल्याशिवाय बाहेर पडत नव्हते, आधी तुम्हाला गाडीत बसवायचे आणि मग पुढे जायचे. ठाकरेंच्या मनात राणेंबद्दल कोणती भीती होती आणि एवढं जवळचं नातं असताना तुम्ही ठाकरेंचं तुझं नाव का तुमचं? लखन आदाटे. लखन आदाटे. लखन आदाटे. लखन. अरे हेच तर मी गाडीमध्ये यांना सांगितलं येताना. आता किस्सा सांगितलं त्यांना मी गाडीमध्ये. उद्धव ठाकरे हा, तुला सांगतो मराठी भाषेमध्ये, मातोश्रीतना मला पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय हा बाहेर पडत नव्हता त्यावेळेला. एक वर्ष तो इतका घाबरायचा ना, तो फटका येतो एकदम. तो आता आवेशामध्ये आपल्या भाषणामध्ये भाषण देतो, मोठमोठ्या गोष्टी करतो. मला घेतल्याशिवाय उद्धव ठाकरे मातोश्रीतना मी पुढच्या सीटवर आणि हा मागच्या सीटवर. आणि आता शेवटी कसं झालं होतं, बाळासाहेब गेल्यानंतर मी पुढच्या सीटवर पण नाही, मागच्या सीटवर पण नाही आणि मागच्या गाडीत पण नाही, गायब. लखन भाई कळलं तुम्हाला? असा ह्याचं नाव उद्धव ठाकरे आहे, याचं नाव उद्धव ठाकरे आहे. पण चांगला विषय काढलास तू. ज्या वेळेला कणकवलीला एकदा आम्ही गेलो होतो तेव्हा बाळासाहेबांनी मला 7 फोन केले होते. रामदास सोबत आहेस ना, तू सोबत आहेस ना? पण साहेब मी पुढे बसले, तुम्ही चिंता करू नका, तुमच्या मुलाच्या केसाला धक्का लागू देणार नाही, माझं नाव रामदास कदम आहे. आणि माझी टीम अख्खी असायची, 50-100 5-10 गाड्या माझ्या सगळ्या असं सोबत असायच्या. पण जाणीव नाही माणसाला, बेईमान आहे उद्धव ठाकरे, बेईमान आहे.